चाकोलीचे सरपंच होते पात्र, मात्र अतिक्रमणात झाले ते अपात्र। रिसोड तालुक्यातील चाकोली गावचे सरपंच यांच्यावर अनेक तक्रारकर्त्यांनी अनेक आरोप केल्याचे समजते, परंतु सरपंच पायल गरकळ यांना पदावरून हटवण्यासाठी विभागीय आयुक्त गजेंद्र बावणे यांच्या स्वाक्षरीने अपात्रतेचा आदेश निर्गमित करण्यात आला। त्यामुळे चाकोली गावातील लोकांमध्ये अनेक चर्चांना उधाण आले आहे। चाकोली गावातील शासकीय जागेवर सरपंच पायल गरकळ यांनी अतिक्रमण केल्याचा आरोप देवराव गरकळ यांनी जिल्हाधिकारी वाशिम यांच्याकडे तक्रार दाखल केली होती। या प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी 23 जानेवारी 2024 रोजी आदेश पारित करून सरपंच पायल गरकळ यांना अपात्र घोषित केले होते। त्यानंतर पायल गरकळ यांनी अप्पर आयुक्त कार्यालय यांच्याकडे तक्रार दाखल केली होती। त्या अर्जावरील सुनावणी दिनांक 2 डिसेंबर 2024 रोजी झाली। त्यामध्ये अप्पर आयुक्तांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील कलम 14(1) तथा सर्वोच्च न्यायालयाने शासकीय जागेवर अतिक्रमणाबाबत वेळोवेळी दिलेल्या न्यायालयीन आदेशानुसार अपिलार्थी सरपंच व त्यांचे कुटुंबियांनी ग्रामपंचायत चाकोली येथील शासकीय जागेवर अतिक्रमण केलेले असल्याचे स्पष्ट दिसून येत असल्यामुळे जिल्हाधिकारी वाशिम यांचा 23 जानेवारी 2024 चा आदेश योग्यच असल्याचे स्पष्ट केले आहे। त्यामुळे रिसोड तालुक्यातील चाकोली गावात अनेक चर्चांना उधाण आले आहे। त्यामुळे कोणत्याही शासकीय जागेवरील अतिक्रमणाला थारा नाही हेच यावरून स्पष्ट होते। इंडियन न्यूज 24 साठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव पाटील।